मित्रांनो आज आपण एक संघर्ष बघणार आहे का तर एवढा नंदी पळत होता पण त्याला काही नशिबानं साथ दिली नाही, त्याला लंपी झाला. मित्रांनो खरोखर मित्रांनो अनेक जणांची आपण मुलाखत घेत असतो, अनेक जणांच्या गोरगरिबांच्या आपण उजेडात आणत असतो. तर आजचा हा संघर्ष सगळ्यात मोठा आहे. तर व्हिडिओ नक्की पहा, शेवटपात्र पहा. चला तर मग सुरुवात करू. दादा नमस्कार. नमस्कार. दादा तुमचं पूर्ण नाव सांगा. रोहन अरुण इंजेकर. दादा बैलाचं नाव काय? बन्या. आता नेमकं काय झालं होतं का तर पूर्ण लंपीनं भरलेला आहे आणि बघू शकता मित्रांनो पूर्ण जखम आहे दोन्ही पायाला आणि पूर्ण पाय सुजलेला. दादा काय नक्की कसं झालं आता? लंपी झाला होता त्याला, आमच्या लहान वासराला झाला होता, त्यापासून याला लागण झाली. आता बैलाच भरपूर स्पीड होता, आपण व्हिडिओमध्ये बैल आता पण पळला त्या बैलांबरोबर गाडी बांधून पळा दुशात दुसऱ्यात गाडी बांधून प्रत्येकाबरोबर पळा. ओपनच्या मैदानामध्ये सगळ्यात गाडी बांधून पळा. आता ट्रीटमेंट कशी चालू आहे काय त्याचं? ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या औषध वगैरे चालू आहेत सगळे. काय म्हणते डॉक्टर? डॉक्टर काय म्हणतात अजून 2 महिने जातील होईल बरा. आता नेमकं त्रास काय? आता म्हणजे बाकीचं कव्हर झालेलं आहे का नाही? वगैरे कवर आहे, हे पायाचं पण फक्त पायातलं पाणीच फक्त राहिलेलं आहे, बाकी काय राहिलं नाही त्याचं. मित्रांनो बघू शकता दोन्ही पाय सुजलेले. मित्रांनो तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे. मित्रांनो प्रत्येक नंदीवर आपण घेत असतो. आणि दादा कुठले कुठले मैदानं केले आपण केलं, पेडगाव केलं, पुष्यगाव केलं, अंगापूर, कोरेगाव, हजारमाची, परत विंग, परत चोराड, तांबूळ. किती गुलाल आहेत बैलाच्या आता? बैलाच्या आपल्या बिनजोडचे 3 गुल्ल आहेत. हां, आणि 3 फेऱ्यातले क्वार्टरचे 2 आहेत आणि फायनलचे 3 आहेत. जायला त्या मैदानात चांगला म्हणजे स्पीड भरपूर होत आहे का नाही? स्पीड भरपूर होतं आणि जायला तिथं गट हे 100% निघतोच. फक्त वास्तव बैल आपल्याला पुरली नाहीत एवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. किती अडचण येत होती बैलगाडी क्षेत्रामध्ये. आता हे बघतायचं आज लंपी झाल्यामुळे किती कष्ट घ्यायला लागते, किती सेवा करावं लागते. कष्ट भरपूर आहे, सेवा भरपूर आहे आणि बैल कोणी दिली असती तर आता भरपूर 1 नंबरात वासरू पडलं असतं. बैल नाहीत कोणी दिले. बैल कोणी दिली नाहीत. प्रत्येकानं म्हणायचं बैल किती पळतोय, व्हिडिओ दाखव. प्रत्येक जण एकाने बघितले वासरू पळताना, पण तरी पण वासराला पहिऱ्याच्या अडचण आहेत. भाई कॉल करून काय म्हणत होते तुम्हाला? कॉल जेव्हा केला पहिऱ्यासाठी काय म्हणत होते? कॉल केले काय वायदेव प्रकार, वायदेव प्रकारामुळे वासरू अंधारात राहिलं. बैल पोहतो तरी वायदे मागते. हा वायदेव प्रकार मित्रांनो बघा, माणसाने काय जवळच्या माणसाने बघितलं वासरू गाडी बांधून पळून पण माणसाने बैल दिले नाही. आज देऊ उद्या देऊ पुढच्या मैदानात देऊ असं केलंय. मित्रांनो बघा आज एक गरीब घरातलं कुटुंब आहे आणि खरोखर मित्रांनो आज सांगत नाही की आज आपण अक्षरशः मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, जी मी आता महाराष्ट्राची वारी केली खरं मित्रांनो खूप संघर्ष करायला लागतोय. आणि असाच आपला एक सातारा जिल्ह्यातला मित्रांनो आज पालीमध्ये आपण आलो आणि खरं मित्रांनो एवढं मला बेकार वाटलं की मला खरं मित्रांनो आज 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 अक्षरशः कळतं की बैल मालक किती मोठा संघर्ष करतोय. एक नंदींचा घरचा आहे ना हे? हा, घरच्या गाईचं आहे. किती वासरं होती पहिली काय? 3 वासरं होती, 2 लंपीत गेली आणि हे राहिला आता वासरू. वासरं आहे ना? आता डॉक्टरची काय म्हणजे असं पण नाही, ते भरपूर कष्ट घेतले. आमचे सगळे पोरं आहेत, त्यांनी येऊन रोज सकाळ संध्याकाळी शेकायचं, औषधं गोळ्या वगैरे सगळं आहे, त्यातनं हे राहिला आहे. नाहीतर ह्याच्याकडून मला अपेक्षा म्हणजे बाकी काय नाही, किंवा नाही पळला तरी चालेल, फक्त जगायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती सगळ्यांची. जगला पाहिजे. मित्रांनो बघा आणि काय पाहिजे प्रेम बघा. नुसतं आपल्या नंदी म्हणजे एक घरचा मुलगा असला, एक सदस्य असला आहे का नाही? मोठ्या भावासारखा याला मानलाय, असं काही नाही, वेगळं नाही. जेवढं प्रेम आहे तेवढं कमीच आहे. आहे ना? खरोखर मित्रांनो सर्वांनी प्रार्थना करायची का तर आपला आणि सर्वच नंदी आपले एवढे चांगले आहेत की आज एक कुटुंबातला आपण नंदी बघतोय. खरोखर आज एवढा नंदी लंपी झाला तरी आज त्या जीवापाडतीची काळजी घेतात आणि घेतली पाहिजे मित्रांनो. का तर नंदीसारखं आज आपण अनेक नंदींची वारी केली आणि काय सगळ्या महाराष्ट्रात आपण तुम्हाला दावून दिलं नक्की बैलगाडी क्षेत्र कसं आहे. आज आपण दादाच्या तोंडातून ऐकतोय लंपी झाला तरी आज त्याची सेवा. दोन्ही पाय सुजले, 4ही पायला आज अजून बघू शकता जखमा आहे त्या मित्रांनो. दोन्ही पायही बघा शकता मित्रांनो. मित्रांनो अजून दोन्ही पाय म्हणजे सुजल्यात भरपूर. हे बघू शकता अजून त्या पोटाला जखम आहे बारकी. हे बघू शकता फक्त एक प्रेम, नंदीवरचं प्रेम. अनेक आपण नंदी पळवतोय पण कशासाठी पळवतोय? नावासाठी किंवा काय नाही, फक्त एक आपला नंदी घरात पाहिजे आणि त्याची जपणूक पूर्ण केला आशीर्वाद देत असतो. आज ना उद्या हारवतो पण आज ना उद्या कधी बी स्टार पलटत असतो मित्रांनो. अनेक जणांची आपण भेटले, काही लोक थांबली पण त्यांना कष्टाचं फळ भेटलं. काय सांगशील अजून नंदीबद्दल? हार या गोष्टीचं आम्हाला काय वाटलंच नाही. आम्ही हारल्यानं कधी गेलो नाही. जाईल तिथं आम्ही 2 नंबरला 3 नंबरला गाडी आमची उतरली, असं काय आम्ही सगळ्यात शेवट उतरले असं पण नाही. फक्त पायऱ्या वाचून वासरू अंधारात राहिलं, गट काढला, गट आम्ही सुट्टाच काढलेत, जाईल तिथं फरकानं काढलेत. फक्त सेमीला गाडी बैल पूर्ण न पडल्यामुळे गाडी तास पलटी किंवा लॉबी होणे हे प्रकार भरपूर काढला आमचा. पहिलं मिळालं असतं तर वासरू भरपूर नाव केलं असतं, सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आणि वासरू गुलालात नसलं तरी वासराच्या पाळाच्या जोरा वासरानं आमचं भरपूर नाव केलंय, असं काही नाही. कुणा नाव गाडी पाहिजे दादा? श्रीराज हार्डवेअर पाली शेडा त्यांच्या नाव पाहिजे का मित्रांनो. बघू शकता म्हणजे अनेक लोकांची इच्छा असते की आपल्या नाव गाडी पाहिली पाहिजे
किंवा आज बैल पळा पाहिजे ते सेवा. आज बैलाला खूप मित्रांनो आज त्या बैला नंदीलाच माहिती किती त्याला त्रास होतोय, पण तुमच्या मित्रांनो आशीर्वाद देतात. आता खूप भारी वाटलं बरं का. म्हणजे आज आपण अनेक नंदींची मुलाखत येतो, पण आज जो संघर्ष बघितला आणि आज ज्या बैलाचे आपण कष्ट बघितलं मित्रांनो, हे आपण कधी फेडू शकत नाही खरोखर मित्रांनो. तर आता आपल्या चॅनलला 2 शब्द बोलला तुमचं सर्वांचं, पालिकरांचं, तुमच्या बैलाकडून तुमचा नंदी लवकर लवकर बरा व्हावा ही देवाची प्रार्थना करतो. आणि दुसरी गोष्ट हा आमच्या इकडं आपण ह्याचा भरपूर कष्ट आहे. ह्याचं? सारखा वासरापाशी आहे. आम्ही नसलो असलं वैरणीची काळजी म्हणा, त्याची साफसफाई किंवा त्याची जखमाला औषध लावणे, मलम लावले, ह्या पोराचं भरपूर कष्ट आहे. काय सांगशील बोल 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 की मित्रांनो? चालतंय मित्रांनो. भरपूर म्हणजे एवढं कष्ट आहे. सारखं म्हणजे एखाद्या लहान पोरागत त्यानं काळजी घेतल्या वासराची, सगळ्या गोष्टी केल्या, वैरण घालणे, त्यावर कवळणे वगैरे टोकरणे, हा प्रकार झाला की ते येऊन बसणे येते, सगळ्या गोष्टी केल्यात त्यानं भरपूर. चालतंय दादा, धन्यवाद. धन्यवाद.